आहे आणि आता 47 वर आहेत. म्हणजे निर्विवाद तिथे सत्ता स्थापन करताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दिसतोय. दुसरीकडे भाजपला देखील 10 जागा मिळालेल्या आहेत आणि जो शिवसेना शिंदे पक्ष आहे त्याला 4 जागा, शिवसेना उभाटा गट जो आहे त्याला 7 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 1 जागा मिळाली. ही जी 1 जागा आहे ती आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. आता आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे जे चित्र होतं की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढताना दिसत होती, मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरोधात हो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युती केली होती शिवसेनेबरोबर. तिथे 1 जागा जी आहे ती तुतारीला मिळाल्याचं आपल्याला दिसतंय. आपण जर पाहिलं तर खेडमध्ये उबाटाला पंचायत समितीमध्ये यश मिळालेलं दिसतंय. बाजूला जो जुन्नर तालुका आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल त्यांना यश मिळाले. शिरूरमध्ये भाजपने काहीशी पंचायत समितीमध्ये मुसंडी मारल्याचं चित्र दिसतंय. ठीक आहे. बाकी ठिकाणी मात्र बारामती, इंदापूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला वर्चस्व म्हणजे मिळाल्याचं ओव्हरऑल दिसतंय. पुण्यात ग्रामीण भागात आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गट आपली सत्ता राखणार असंच दिसतंय. अविनाश तुर्तास धन्यवाद. गुरुप्रसाद तुमचेही धन्यवाद. विष्णू बुर्गे